आपलं लाईफ आहे ना, हे बेसिकली 2 वर्ड्सवरती डिपेंड आहे किंवा 2 वर्ड्समध्ये आपण डिक्लेअर करू शकतो. ते म्हणजे सॉरी आणि दुसरं आहे पुन्हा सॉरी. कारण समोरच्याचा मूड खराब आहे तर मीच सॉरी. समोरच्याला वाईट वाटलं तरी मीच सॉरी. आणि समजा आपण वाटेनं चालत चाललो आहे आणि जो ओळखीचा माणूस नाही तो खड्ड्यात पडला तरी पण मीच सॉरी. सो हाय, मी ऋतुजा. तर मी आपल्या सगळ्यांच्यामध्ये असणाऱ्या एका वाईट सवयीबद्दल बोलते. ती सवय म्हणजे सॉरी म्हणणं किंवा माफी मागणं. म्हणजे आपली चूक असो किंवा नसो, जे जसं आपल्या जीवनामध्ये म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जसं आपल्याला जेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, तसं सॉरी म्हणणं हे इम्पॉर्टंट झाले. त्या सॉरीचे एवढे आपण फॅन झालेलो असतो की आपण एवढा पण विचार करत नाही त्या गोष्टीत माझी काही चूक आहे की नाही हे सुद्धा आपण बघत नाही. तर आपण हे सॉरी नेहमी काम म्हणत असतो. म्हणजे लोकांच्या आपण पाठीमागे लागतो की त्यांना सारखी त्यांची माफी मागत का बसतो. सो याचं मला वाटतं 4 मेन कारण आहेत एखाद्याला आपण सॉरी म्हणण्याचे. सो पहिलं कारण आहे रिजेक्शन फिअर. म्हणजे समोरचा माणूस आपल्याला सोडून जाईल अशी आपल्याला भीती वाटते. मग त्यामध्ये आपण काय करतो की जर का मी त्या व्यक्तीला सॉरी नाही म्हटले, म्हणजे तिथं आपली चूक नसली तरी जर का मी सॉरी नाही म्हटले तर तो समोरचा माणूस त्याला वाईट वाटेल. मग तेव्हा आपल्याला भीती वाटायला लागते की तो व्यक्ती मला सोडून जाईल. आपल्याला वाटत असतं की ते नातं तुटू नये आणि म्हणून आपण सॉरी म्हणतो. पण असा आपण विचार करायला पाहिजे की जर का ते नातं फक्त एका सॉरीवर टिकले तर ह्याच्या आधी त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड नव्हताच का. अशा वेळी जेव्हा आपण सॉरी म्हणतो तेव्हा आपल्या मनातून एक आवाज असतो की मी तुला सॉरी म्हणतो माझी चुकी नसली तरीही, पण मला तू सोडून जाऊ नकोस. ही आपली एक भावना असते. दुसरं कारण आहे ते म्हणजे आपल्याला वाद नको असतात. एखाद्यासोबत आपलं भांडण चालू आहे, मग त्याच्या कन्व्हर्सेशनमध्ये मध्येच आपण म्हणतो अरे बाबा बास कर, आता नको ह्याच्यावरती जास्त बोलायला. मी सॉरी म्हणतो खरं बास कर. का? कारण कोणाकोणाला म्हणजे माणसांचा मोठा आवाज सहन होत नाही. त्यामुळे ते म्हणतात की हे वाद वाढवण्यापेक्षा आपण सॉरी म्हणूया आणि हे भांडण संपूया. आणि त्यामुळे तिथं आपण सॉरी म्हणतो. म्हणजे जरी आपली चुकी नसली, समोरच्याची जरी चुकी असली तरी आपण सॉरी म्हणतो. मला वाटतं की वाद नको आहे ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळी जर आपण वाद नको म्हणून समोरच्याची चुकी असताना देखील जर का आपण सॉरी म्हणत असेल तर तिथे आपले सेल्फ रिस्पेक्टची काहीच व्हॅल्यू राहत नाही. तिसरं कारण आहे पीपल प्लीजिंग. म्हणजे सगळं कसं परफेक्ट असावं. काही लोकांचं ना नेचरच असतं की मी सगळ्यांना खुश ठेवणार. त्या भावनेनं काही लोक नेहमी जरी इतरांची चुकी असेल तिथं पण सॉरी म्हणतात. का तर त्यांना समोरच्याला नाराज करायचं नसतं आणि मी किती परफेक्ट आहे हे दाखवायचं असतं. अशा भावनेनं एखाद्याला सॉरी म्हणतो तेव्हा तिथं आपण समोरच्याच्या कम्फर्टचा विचार करतो. म्हणजे नेहमीच समोरच्याचा विचार करतो आणि त्यामुळे आपण स्वतःची आयडेंटिटी विसरतो. पीपल प्लीजिंग असल्यामुळे लोक नेहमी असा विचार करतात की मी कसं दुसऱ्यांना हॅप्पी ठेवू, मग त्यासाठी मला सॉरी म्हणायला लागलं तरीही चालेल. चौथं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे चाइल्डहूड कंडिशनिंग. म्हणजे लहानपणी आपल्याला जे शिकवलेलं असतं ना, म्हणजे कोणासोबत भांडायचं नाही, मोठ्यानं उलट बोलायचं नाही किंवा एखाद्यासोबत भांडण होत असेल तर आपण सॉरी म्हणायचं. किंवा आम्हा मुलींना सांगितलं जातं की मोठ्याने अजिबात बोलायचं नाही कुणाला. इवन ते आय नो ते चांगलं आहे, चांगल्या गोष्टींसाठी सांगितलेलं असतं. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं ते आपण जास्त सिरियस घेतो आणि मग सगळीकडे सॉरीचा पोवाडा आपण म्हणत बसतो. कारण आपल्याला असं वाटतं की समोरच्याला जर का मी सॉरी नाही म्हटले किंवा मी काहीतरी बोलले तर ती व्यक्ती मला चांगलं म्हणणार नाही. आपल्या मनात असतं की त्यांनी मला चांगलं म्हणावं, म्हणजे आपलं लेबल चांगलं राहावं, आपलं कॅरेक्टर चांगलं राहावं. म्हणून आपण काय करतो, जिथं आपली चूक नाही तिथं पण सॉरी म्हणतो. ओन्ली फॉर गुड लेबल्स. म्हणूनच मला असं वाटते की सॉरी म्हणणं म्हणजे प्रेम नसते, तर ते कधी कधी कंडिशनिंग असते किंवा भीती असते आपल्या मनात किंवा गिल्ट असते आणि त्यामुळे फक्त आपण सॉरी म्हणत असतो. तर मग सॉरी म्हणणं चुकीचं आहे की चांगलं आहे? पहिली गोष्ट आहे, जिथं आपलं खरंच चुकलेलं असतं तिथं आपण सॉरी म्हणायलाच पाहिजे. म्हणजे समजा आपण एखाद्याला कुणाला तरी हर्ट केलं असेल, आपण काहीतरी वाईट बोललो असेल तर तिथं सॉरी म्हटल्यामुळं आपली व्हॅल्यू राहते आणि व्हॅल्यू आपली वाढते. समजा आपण आपल्या आईवडिलांना किंवा भाऊ बहिणीला, मित्रमैत्रिणीला काहीतरी वाईट बोललो असेल तर तिथं आपण सॉरी म्हणण्यात कधीच कमीपणा घ्यायचा नाही, कारण तिथं जेन्युअनली आपली चूक असते. सो अशा ठिकाणी सॉरी म्हटल्यामुळं ते आपलं एक मॅच्युरिटीचं लक्षण असतं की आपल्याला समोरच्या माणसाच्या भावनांची कदर आहे आणि आपण त्याच्या भावनांची रिस्पेक्ट करतो. दुसरी गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला ते नातं हवं असतं आणि ते आपल्याला जपायचं असतं तेव्हा आपण सॉरी म्हटलेलं हे चांगलंच असतं. समजा आपण कधी कधी अनइंटेन्शनली काहीतरी बोलून जातो आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला हर्ट होतं त्यामुळं. सो त्यावेळी आपण छोटासा छान सॉरीचा पूल बांधतो.
का? कारण ते नातं टिकावं म्हणून. सो अशा वेळी सॉरी, माझ्याकडून चूक झाली किंवा माझं तुला दुखवण्याचं इंटेन्शन नव्हतं, असं म्हणण्यात काही वाईट नाही आहे. ते गिल्ट नाही, आपलेपणाची भावना असते. तर मग सॉरी हे वाईट कधी असतं? पहिली गोष्ट आहे, जेव्हा आपली चुकी नसते तरीही आपण दरवेळेस सॉरी म्हणत असेल. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला चांगलं वाटावं म्हणून आपण नेहमी सॉरी म्हणत असेल, जिथं आपली चूक नाही आहे तिथं पण आपण सॉरी म्हणत असेल, तर मग ती चुकीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे समोरचा माणूस आपल्याला गृहीत धरतो आणि असं आपल्यावर ब्लेम लावतो की ही व्यक्ती नेहमी चुकते आणि मी हिला काहीही बोलू शकते, असं त्याला वाटतं, त्या व्यक्तीला वाटतं. आणि त्यामुळे आपली तिथं सेल्फ रिस्पेक्ट राहत नाही आणि ते नातं मग टॉक्सिक होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला गिल्ट वाटत असतं, म्हणजे काहीही हो दे मी सॉरी म्हणणारच, कारण समोरच्याला चांगलं ठेवायचं आहे. मग त्यामध्ये माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा चक्का चुरा झाला तरी काही वाटत नाही आपल्याला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या सॉरीचा वापर आपण फक्त नातं टिकवण्यासाठी करत असेल आणि जर का ते वन वे असेल, म्हणजे फक्त आपल्याकडूनच आपण नेहमी सॉरी म्हणत असेल, तर ते नातं टिकत नाही आणि तिथं मग आपल्या सॉरीची पण काय व्हॅल्यू राहत नाही. सो एखाद्या नात्यात जर का दोन्हीकडून ती गोष्ट असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण जर का आपणच सारखं त्या नात्यात सॉरी म्हणत असेल किंवा माफी मागत असेल कारण फक्त आपल्याला हवं आहे म्हणून, तर मग तिथं आपला सेल्फ रिस्पेक्ट अजिबात राहत नाही. तर सॉरी हा शब्द खूप छोटा जरी असला तरी त्यावरती आपला सेल्फ रिस्पेक्ट आणि आपली व्हॅल्यू ठरलेली असते.